त्यांचं स्वागत. लय दिवसाची वाट पाहत जाऊ मी. बाळासाहेब आंबलेकर भेटतील, त्याच्यानंतर एकोरपे साहेब भेटतील, दिग्गज नेते ते बीजेपीचे. आता त्याची जरा पंचितच आहे. तिकडे महायुतीचा अडसूळ साहेब आहे, प्रकाश पाटलाने केलं टेम्पो म्हणतात उभं. रमेश बुंदेलेचं त्याला साथ आहे म्हटलं स्वाभिमानीची. काय ताल बरोबर मोठा बेकार ताल झाला राजा. नाही बेकार कशाचा, संपूर्ण महाराष्ट्राची महायुतीची जे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि सेना याच्या विरोधात जे भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी महायुती आहे, त्या युतीचे उमेदवार आहेत अभिजितजी अडसूळ. त्याच्यामुळे आम्हाला भाजपचा अधिकृत पाठिंबा शिवसेनेला असल्यामुळे शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारासोबत आम्ही आहोत. अडचण कशी? तुम्हाला अडचण नसेल, पण बाकी सबंध नेते तिकडेच म्हणतात. प्रकाश पाटाचा फोटो दिसून आला त्या दिवशी म्हणते ते कारवाई करतो, अनिल बोंडे पण ते कारवाई घर काहीच नाही हिशोब आहे. आणि त्याच्यात बाबा त्या रामतीर्थले म्हटलं काय ते नवनीत राणा बोलली दादा राजो. आरा साहेबान तिनं धुवून टाकले राजो. ते म्हणते जे सोबत म्हणजे त्याचा केसाला धक्का लागू देत नाही. म्हणजे हे काही समजूनच नाही राहिलं. तो त्याचा वैयक्तिक अधिकार आहे, काय बोलायचं काय नाही, तो आमचा विषय नाही. काय परिस्थिती आहे मतदारसंघाची? मतदारसंघामध्ये संपूर्ण भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी खांद्याला खांदा लावून काम करून राहिली. का फक्त नेते का कार्यकर्ते का कोण? भारतीय जनता पक्षामध्ये कोणत्या नेत्याच्या बरोबर कार्यकर्ते आहेत आणि जनता आहे हे तुम्हाला माहित आहे, जनतेलाही माहित आहे. शिवसेनेच्या कोणत्या नेत्या बरोबर, कार्यकर्ते बरोबर जनता आहे हे तुम्हालाही माहित आहे, लोकांना माहित आहे. जनता आणि कार्यकर्ते असणारे नेते सगळ्याच पक्षाची युतीतले अभिजित अडसूळ साहेबांसोबत आहेत. आता बीजेपीचे उपाध्यक्ष देईल विचारू का काय म्हणते इलेक्शन तर जोरात चालू आहे. जोरात म्हणजे कसं? जोरात म्हणजे कॅप्टन अभिजित अडसूळ यांचा प्रचार भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी आणि मित्रपक्ष यांच्या कार्यकर्त्या जोमानं भिडलेला आहे आणि गावागावात ते संपर्क करून लोकांपर्यंत, जनतेपर्यंत पोहोचत आहेत. तुमचं गाव तर रे बाबा अडसूळ बोलते. मी गेलो परत दिवशी तर माझ्या गावात जिथं मी तिथं माझी जनता, जर माझ्या जनतेचा माझ्यावर विश्वास आहे तर ती माझ्यासोबतच राहील. समजा अडसूळ विजयी व्हासाठी असे प्रामुख्याने तुमच्याजवळ कोणते कारण आहेत की अडसूळ हे विजयापर्यंत पोहोचतील? अडसूळ उच्च शिक्षित आहेत, आमदार होते. लाडक्या बहिणींसाठी म्हणजे मोठं गिफ्ट आज मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी लाडक्या बहिणींना दिलाय. नुसतं दिलं नाही, ते ऍडव्हान्स मध्ये म्हणजे 7,500 रुपये त्यांनी एकाच वेळेस दिवाळीच्या वेळेस लाडक्या बहिणींना दिले. आणि आता त्या 1500चे 2100 करण्याचं आश्वासन सुद्धा त्यांनी दिलेलं आहे. आणि जर ते 1500 मिळून म्हणजे 3 महिन्याचे 7,500 जर ते देऊ शकतात, म्हणजे आतापर्यंत दिलेले पैसे 7,500 आहे, निश्चितपणे त्यांच्या बहिणींना, त्यांच्या लाडक्या बहिणींना त्यांच्यावर विश्वास आलेला आहे. सभेत पाहिलं अरमान बहिणी होत्याच त्याच्या, पण एका बहिणीच्या मुद्द्यावर हे निवडणूक लढवतो आहे का अजून कोणते विकासाचे मुद्दे? विकासाचे मुद्दे निश्चितपणे असणार आहे. आज महाराष्ट्रात तुम्ही विकास म्हणजे रस्त्या, नाले, बिल्डिंग हा विकास होतच राहतो, ही निरंतर प्रक्रिया आहे. पण आपल्या दर्यापूर अंजनगाव तालुक्याचा जर विचार केला तर इथं रोजगार आला पाहिजे. रोजगार जर उपलब्ध होत असेल तर त्यासाठी कारखाने पाहिजे, म्हणजे सूतगिरणी सुरू झाली पाहिजे, साखर कारखाना सुरू झाला पाहिजे, अनेक मोठे MIDC मध्ये उद्योग आले पाहिजे. जर तरुणांच्या हाताला, महिलांच्या हाताला, आमच्या बहिणींच्या हाताला जर रोजगार मिळत असेल तर निश्चितपणे तो खरा विकास आहे. लोक म्हणजे मी तसं फिरलो का नाही तर त्याचं असं म्हणणं आहे की बाबा अडसूळ जर निवडून आले, म्हणजे मोगम मध्ये लोक बोलतात अडसूळ जर निवडून आले तर इथले जे नेते आहेत याचा तो सत्यानाश करते. तो पालकमंत्री होते, कॅबिनेट मंत्री होते. हा जसा त्यांना धाक आहे असा तुम्हाला धाक वाटत नाही काय? नाही, आम्हाला धाक वाटण्याचा काही प्रश्न येत नाही. काय वाटत नाही? आम्ही स्वयंभू आहो ना, आम्हाला कोणाचा धाक वाटण्याचा प्रश्नच नाही. आजपर्यंत आम्ही धाक कोणाचा घेतलाही नाही. ज्याचं करतो काम त्याचं प्रामाणिकपणे करतो. महायुतीचा धर्म पाळायचं ठरवलं आहे, त्याच्यामुळे महायुती सोबत आहोत. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की ते पालकमंत्री किंवा कॅबिनेट मंत्री जरी झाले तरी विकास हा दर्यापूरचा होईल, हा त्यांनी
आत्मसात करायला त्यांनी काही हरकत नाही. जर ते पालकमंत्री होत असेल तर त्यांना निश्चितपणे आमच्या शुभेच्छाच राहतील. कारण सगळ्यात मोठी जी समिती आहे ती जिल्हा नियोजन समिती, या समितीला हा सगळा विकासाच्या संदर्भातला पैसा येतो आणि जिल्हा नियोजन समितीमधून आपल्या विभागामध्ये कुठले कुठले कामं आपल्याला प्रस्तावित करायचे आहे, कुठले कुठले कामं इथे आणायची आहेत, कशा प्रकारे या ठिकाणी रोजगार उपलब्ध होईल त्या दिशेनं प्रयत्न करायचा आहे, हे सगळं टीपीसीतून होत असते. आणि त्या टीपीसीचा जर असा उच्च शिक्षित आणि ज्याला जाण आहे, जो आमदार राहिलेला आहे, अशा माणूस जर पालकमंत्री झाला तर निश्चितपणे विकास होण्यापासून मला असं वाटतं दर्यापूर तालुक्याला कोणी रोखू शकत नाही. रमेश बुंदेला या प्रश्नांची जाण नव्हती का? तेव्हा तुम्ही त्यांच्या मागे होते. रमेश बुंदेलांना जाण आहे की नाही हा त्यांचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे त्यावर मी अधिक भाष्य करू इच्छित नाही. त्यावेळेस तुम्ही त्याच्या मागे होते ना? हो ना. त्यावेळेस अडसुळी उभी होती वाटते. मग मी बीजेपीत होतो ना, मग बीजेपीच काम करील ना. उमेदवार कसं आहे असो, मी कुठल्या पक्षाच्या कुठल्या माणसासोबत नव्हतो, मी बीजेपी सोबत होतो. ते बीजेपीचे उमेदवार होते, त्याच्यामुळे प्रामाणिकपणे आम्ही सगळ्यात जास्त काम त्यांचं केलं. जास्तीत जास्त नेते बा बुंदेले साहेबांसोबत आहे. तर भारतीय जनता पक्षाचे जे नेते आहेत सर्व तालुक्याला, मतदारसंघाला, तुम्हाला माहित आहेत कोण त्यांच्यासोबत आहेत. तर लोकसभेच्या वेळेस त्यांच्या बूथवर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार नवनीत राणांना किती मत आहे हे तुम्ही तपासा. आणि आता विधानसभेत किती त्याच्या बूथवर मतं भेटणार आहे हे आवर्जून तुम्ही जनतेला सांगा, बूथचे नावं घेऊन. कारण की जो खोट्या भ्रम तयार करतात, स्वतःला स्वयंघोषित नेते करतात आणि गावात पाहिलं तर 3 नंबरवर जो उमेदवारासोबत ते राहतात त्याला मतं भेटतात, हे जनतेसमोर तुम्ही उजागर करता. म्हणजे लोक यांच्या फसवणुकीला बळी पडणार नाहीत. म्हणजे ते भूलचा पाठ येऊन राहिला असं म्हणण्यास काही हरकत नाही. बिलकुल बिलकुल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करण्यास विसरू नका. प्रस्तुत करता गणेश पाटील साखरे, कॅमेरामॅन योगेश. धन्यवाद.